गुरुवारी रात्रीच्या सुमारास कडे पठार परिसरातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगणाजवळ उभ्या असलेल्या 4 चाकी गाड्यांची अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गज यांच्या सहाय्याने तोडफोड केली। या हल्ल्यात मारुती व्हॅन, स्कूल व्हॅन, स्कॉडा अशा सुमारे 11 ते 12 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे। संबंधित गाड्या घरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या आणि मालक आपापल्या कामानिमित्त बाहेर होते। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे। वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आपल्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत। शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी आरोपींच्या अटकेसाठी 8 तासांची मुदत देत पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाहनांची तोडफोड, चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। परिणामी पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। नागरिकांकडून पोलिसांवर रात्रगस्त वाढवण्याची मागणी होत आहे। या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे। यासोबतच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे देखील आवश्यक आहे। त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा। ठीक आहे ना। श्रमिक नगर मध्ये वारंवार गाड्या फोडण्याच्या घटना घडल्या, काय सांगणार तुम्ही? सर, रात्री 11:30-12च्या दरम्यान अज्ञात विस्माकडून व्यक्तींकडून या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहे। तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे। किती गाड्या फोडल्या? 4 गाड्या फोडल्या सर इथं। आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता ही गुंडगर्दी जसं की आता ती मुघलशाही जशी चालू झाली होती तशी आता परत श्रमिक नगरला चालू झाल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे। 8 दिवस झाले, 10 दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात। श्रमिक नगर झालं, अशोकनगर झालं, या भागात वारंवार हे सत्र चालू आहे। पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही। आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे। आता हा एक मुलगा आहे, हा गाडीवर ड्रायव्हर आहे, आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत। आज तो कंपनी जायला सुद्धा नाही म्हणून राहिला, कारण कंपनी काय तर त्याचा पगार कट होणार आहे। तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक 5 ते 7 तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। कारण की ह्या घटनेला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे। वारंवार 8 दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे, की कुठेतरी थांबले गेले पाहिजे। पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत, मंदिर आहेत, तिथे पोलिसांनी QR कोड लावून तिथे गस्त वाढवला पाहिजे। मान्य पोलिसांकडे पोलीस कमी आहेत, पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौकामध्ये जे ओपन स्पेस आहे, मंदिर आहेत, इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे। इथे पुढे दिवसभर दारू प्यायला बसतात, मुली घेऊन बसतात, तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही। तरी आता एक 5 ते 7 तासामध्ये जर हा विषय मार्गी लागला नाही, त्या आरोपींना अटक झाली नाही, ते सर्व समजताना श्रमिक नगर वासियांना घेऊन मी पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। या ठिकाणी एक गाडी लावलेली होती, त्या गाडीमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या आणि कॉन्डम सापडलेले, काय सांगणार? मग मी तुम्हाला इतकं तेच सांगितलं ना, ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं UP बिहार सारखं झालेलं आहे। ज्याला वाटेल तो मनमानी कारभार करतोय। आता इथं देवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथं सुद्धा तुम्हाला निरोधचे पॅकेटच सापडतील, एवढी घाण परिस्थिती तिथे। ते मंदिराच्या जाळ्या सुद्धा काढून येत आहेत। एवढी लोकांची हिंमत वाढलेली आहे, म्हणजे पोलिसांचा कुठेतरी वचक राहिलेला नाही या लोकांवर। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, 5 ते 7 तासामध्ये हा विषय कुठेतरी त्यांनी मार्गी लावा, नाही तर मग आम्ही सर्व श्रमिक नगरवासियांना घेऊन पोलीस स्टेशनला आंदोलनाला येऊ। श्रमिक नगर पाटणकर बाबा देवी मंदिराजवळ खंडेराव मंदिर। माझी पहिली पण याचा 3 गाड्या, 3दा माझी गाडी फुटली होती ना, आता पण 4 गाड्या फुटल्या, त्यात माझी पण गाडी आहे। आणि आताच नाही, हमेशा होतं या असं। आज पहिलीच वेळ नाही या अशा गाड्या फोडायची। आणि तर पोलिसांची वचक काय, कोणाचीच वचक नाही। तर पोळ्या पण अशा दारू पिऊन इथं बसता उठता, पोळींना पण त्रास होतो, बाया पण इकडे यायला घाबरतात, सगळ्यांचंच आहे। त्या आरोपींवर कडक कारवाई म्हणून आपण काय आव्हान करणार? काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आता आमच्या सारखं काय सांगणार पोलिसांना किंवा कोणाला, सगळ्यांना समजलं पाहिजे। जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे का आम्हाला गरीबाचं नुकसान झालेलं हे कोणी भरपाई करून द्यावं। प्रत्येक वेळेस काचा फोडणार आहे, गरीबांनी पोट भरायचं काय? उभे ना गाड्यांच्या काचा फोडताय, त्यांना काय भेटतंय? ते कंपनीच्या गाड्या कोणी भरून द्यायच्या? कंपनीच्या गाड्या। आणि माझी बी गाडी नाही, दुसऱ्याची गाडी 2 दिवसासाठी आणली, माझ्या गाडीच्या 3दा काचा फोडल्या त्याच्या पहिले।
महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिकच्या गांधीनगर येथे भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण संस्था आहे. येथे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू झालाय. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती आहे. शिस्तबद्ध पडणारी पावलं, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण तरुणी अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये 43व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडतोय. येथे प्रत्येक दीक्षांत सोहळ्यास नाशिकच्या गांधीनगर येथील लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळतो. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी या दीक्षांत सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आहे. दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूकडून सादर केल्या जाणाऱ्या कसरती उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलाचा चमू उपस्थितांची मने जिंकून घेतात. तर उपस्थित नाशिककर या सर्व कसरतींना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद देतात. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. जनरल अभिनय राय, अतिविशेष सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, कमांडंट, officers of the passing out forces, ladies and gentlemen, I am indeed delighted to be amongst you all today. It gives me immense pleasure to present the coveted aviation wings to the graduating officers of Combat Aviation Course, Qualified Flying Instructor Badge to Aviation Helicopter Instructor Course, RPA wings to officers qualified on Basic Remotely Piloted Aircraft Systems Course, and the RPA QFI Badge to Qualified Flying Instructor Remotely Piloted Aircraft Systems Course. Army Aviation Corps today has graduated into the arm of the future, the state-of-the-art rotary wing platforms and RPAs. The Corps today has a diverse fleet of helicopters and RPAs operating in the most challenging environment across varied terrain of western and northern front. Our skilled aviators have also kept pace with the technological advances, be it in handling the complexities of twin-engine attack platforms. All the SATCOM RPAs like Heron Mark II and Hermes, which have recently been inducted into the inventory of Army Aviation. Today, Army Aviation takes pride in performing 24/7 day and night operations in support of the field force commanders in all operations of war. Army Aviation possesses significant punch with its recce, drift and attack capability. The R&O helicopters and RPAs provide the battlefield transparency. The UPT helicopters give us the inherent lift capability to put more boots on the ground, massing of forces, and the attack platforms like the ALS WSI or Rudra and LCH or Prachand enable massing of fires, thereby achieving superior combat ratios at the point of decision. We will further enhance our operational capability with the induction of the iconic AH-64 Apache attack helicopter soon. In the near future, we will also be inducting the Predator MK9 Bravo, which will further add to our recce and firepower capability. Equal focus has also been given to the development of infrastructure to support our modernization plan. Today, we have tailor-made infrastructure available across all bases to cater for the servicing and maintenance requirements of our modern platforms. We have also focused on the development of infrastructure along our borders to enable helicopter operations from forward areas, thereby enhancing our operational reach. I am also happy to see the transformation of Combat Aviation Training School. This was raised in 2003 with the mandate to conduct only 3 courses. Today, CATS runs 17 courses in a training year. Over the last decade, CATS has transformed into a true
premier training institution of the Indian Army, and more expansion of the training capacity is in the pipeline in the near future. With the increase in our training requirements, special focus is also being given to develop flying simulators to reduce the flying training burden on the operational fronts and also support the Atmanirbharta initiative. I am happy to note that a number of projects for development and installation of simulators are well on track, with one AR/VR simulator already functional. In addition, we have also coordinated with HAL HAL for simulator training of the HIC course. CATS is also at the forefront of manifesting new operational concepts. The successful introduction of manned-unmanned team training in the Advanced Combat Training course is one such example. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शनी शिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर 21 मे रोजी मुसलमान कर्मचाऱ्यांमार्फत ग्रिल बसवण्याचे काम करण्यात आले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून मंदिराच्या सात्विकता आणि धार्मिक परंपरा यांचा स्पष्ट भंग करणारी आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र निषेध केला असून महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे की संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यांचे काम तात्काळ थांबवण्यात यावे. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या 300 मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्यात यावे. तसेच त्यांना प्रवेश देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. घनवट पुढे म्हणाले की शनी शिंगणापूर सारख्या पवित्र देवस्थानात मांसाहार करणाऱ्या इतर धर्मीय व्यक्तींना काम देणे हे हिंदू समाजाच्या श्रद्धेला आणि परंपरेवरील मोठा आघात आहे. सध्या देवस्थानमध्ये सुमारे 300 मुसलमान कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती असून अशा कर्मचाऱ्यांना मंदिराच्या अंतर्गत कार्यरत ठेवणे हे धार्मिक रीतिरिवाज आणि मंदिराच्या सात्विकतेवर प्रत्यक्ष आघात करणारे आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानच्या विश्वस्तांशी संपर्क साधून सदर काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली असता विश्वस्तांनी काम थांबवण्यात आल्याचे सांगितले. तरी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी हे काम दिले आणि मुसलमान कामगारांची नियुक्ती केली त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. तेलंगणातील तिरुपती बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी फक्त हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र सरकारनेही तात्काळ अशीच ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी महासंघाने यावेळी केली. हिंदू मंदिरात व्यक्तींचे आचरण, आहार, श्रद्धा आणि भावना या सर्व गोष्टी त्या पवित्रतेशी सुसंगत असाव्या लागतात. अशा पवित्र स्थळी त्याचे पालन न करणाऱ्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे ही मंदिराच्या धार्मिक शुद्धतेवर आणि परंपरेवर होणारी थेट आघात असून शासनाने हे गांभीर्याने घ्यावे असेही घनवट यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधल्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिळा आहे त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्या मंदिर प्रशासनाचा, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही, त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो आहोत. वास्तविक पाहता अशा अन्य धर्मियांचा मंदिरामध्ये किंवा मंदिर चौथऱ्यावरती प्रवेश असता कामा नये. त्याचबरोबर आज ते गोमांस खात असतात, मांस खात असतात, त्या मंदिरातलं पावित्र्याचा भंग होतो याची साधी जाणीव सुद्धा या मंदिर प्रशासनाला नाहीये का? ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की या संदर्भात तत्काळ दखल घेऊन या मंदिरातल्या प्रशासनावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्या धर्मांधांवरती सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे.
आणि सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर अन्य धर्मीय कर्मचारी असतील तर तत्काळ त्यांना त्या मंदिरामधनं बाजूला करून अन्य कुठं ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही त्याला ठेवा। परंतु ज्याप्रमाणे बालाजीच्या मंदिरामध्ये चंद्रशेखर राव यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तशाच प्रकारची कारवाई या मंदिराच्या बाबतीत झाली पाहिजे। आणि पुन्हा एकदा शनी शिंगणापूर या घटनेचा त्या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करतो। नमस्कार। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी नगरसेवक व शेकडो पदाधिकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपची ताकद अधिक वाढली आहे। तर आता पनवेलमध्ये विरोधी पक्षाची ताकदच राहिली नसल्याने आगामी पालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रीतम म्हात्रे यांच्या नव्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवणार असून आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार असून भाजपची ताकद वाढली असल्याचं पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी म्हटलं आहे। मला सांगतो की आम्ही सिटिंग नगरसेवक जे आहोत, जे पहिले पूर्वी शेका पक्षात होतो आणि काँग्रेसच्या नगरसेविका देखील आमच्या सोबत आलेले, बरेच शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले, ही सगळी जण आणि आमच्या असणाऱ्या ज्या कोणी महिला आघाडी प्रमुख आहे, कोणी याच्यात आहे, तर ही सगळी मंडळी जे जे या पुढे तुम्हाला कामात दिसेलच आणि कोण कोण नगरसेवक होतील हे सुद्धा आपल्याला दिसेल। 100% मी तुम्हाला सांगितलं, जुना नवीन आवाज मुळीच नाही। आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो की ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या नवीन सहकाऱ्यांना सामावून घेतलं जातं, नक्कीच मला वाटतं इथून पुढे आदरणीय माझे वडील भाऊ आणि रामशेठ ठाकूर साहेब आणि ही सगळी मंडळी मला वाटतं नक्कीच आम्हाला जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू। कामाला सुरुवात करायला काही हरकत नाही। कामाला 100% ही 10 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला समाजाची सेवा करताना कुठला मुहूर्त नको असतो, फक्त एक पक्षाचं सिम्बॉल जे पूर्वी होतं आज दुसऱ्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सिम्बॉल लागलं। पण तुम्हाला एकच सांगतो की कधीही जे आम्ही प्रवेशकर्ते झालोय हे कुठेही आम्ही गद्दारीचा डाग हा लावू दिला नाही। कारण तुम्हाला एक सांगेल की पूर्वी शेका पक्षात होतो 10 तारखेपूर्वी, तेव्हा आम्ही प्रामाणिकपणेच आजपर्यंत जवळजवळ 25 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं पद मला वयाच्या 18व्या वर्षापासून होतं। तिथे चळवळीत काम करताना आम्ही अनेक प्रकारची कामं केली, त्याच पद्धतीचा त्या चळवळीचा फायदा नक्कीच इथून पुढच्या काळात मी माझ्या नागरिकांपर्यंत प्रयत्न करेन की ही कामं नागरिकांची कशी होतील त्यासाठी। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। तुर्भे पोलीस ठाणे अंतर्गत हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आलेत। केंद्र सरकारच्या SIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले मोबाईल ट्रॅक करून त्यांचा शोध घेऊन ते मूळ मालकांना देण्यात येत आहेत। तुर्भे पोलिसांनी हरवलेले एकूण 52 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले असून या मोबाईलची किंमत साधारण 11 लाख रुपये एवढी आहे। हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले। तर काय सांगाल, आज 52 मोबाईल मूळ मालकांना परत केलेले आहे, काय
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील टेक्निकल काम करणारे सर्व पोलीस अंमलदारांना CIR पोर्टल चं ट्रेनिंग देण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये जे हरवलेले मोबाईल आहेत ते मोबाईल त्या CIR पोर्टलच्या माध्यमातून ट्रॅक केले जातात आणि त्याच उपक्रमाचा एक रिपोर्ट म्हणून तुर्भे पोलीस स्टेशन येथील सिनियर PI आबासाहेब पाटील, त्यांचे सायबरचे अधिकारी PSI डोके आणि या CIR पोर्टलवर काम करणारे रोहित राठोड यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी जवळपास 52 मोबाईल या CIR पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना परत मिळवून दिलेले आहेत, ज्याची किंमत जवळपास 11 लाख रुपये आहे. तसेच याच्या आधी देखील रोहित राठोड यांच्या प्रयत्नातून नोव्हेंबर 2024 मध्ये जवळपास 16 लाख किमतीचे 50 मोबाईल आपण नागरिकांना परत केलेले आहेत. लोकांना काय आवडतं? लोकांना हेच आवाहन करेल की लोकांना असं वाटतं की मोबाईल कुठे हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते, पण तसं नाही. भारत सरकारने आपल्याला CIR पोर्टल त्यासाठी दिलेलं आहे, त्याच्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता आपण आपला मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात यावी. जोपर्यंत तो मोबाईल मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचं ट्रॅकिंग CIR पोर्टलच्या माध्यमातून चालू ठेवत असतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या 7 दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यांच्या अटकेचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचा छळ करून तिला हाल करून मारलं. तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा आणि दीर अटकेच्या भीतीने फरार झाले होते. वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी करत होता. याचा CCTV व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे तिचा फरार झालेला सासरा आणि दीर हॉटेलमध्ये मटण पार्टी करत होते. राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता. त्याचे CCTV व्हिडिओ समोर आले आहेत. 17 मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्ता हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
सोनं सुद्धा मोडून लग्न तर माझ्या मुलाच्या आगावर कुठका म्हणजे नाही नक्कीच तुम्हाला हिंमत सोडून चालणार नाही. जिथे लढाई आता सुरुवात झाली, तिला न्याय मिळवून द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे रडून आणि हिंमत हारून तर काहीच होणार नाही. आता उलट तुम्हाला सक्षम व्हावं लागेल, त्या बाळाकडे बघावं लागेल आणि लढाई लढावी लागेल. सोपी जाणार नाही लढाई, लढावी लागेल. सर्वांनी जास्तीत जास्त शांत बसणार नाहीये. ही लोक खूप विचित्र लोक नाहीये. इथे आम्ही म्हणतोय ना की हे उदाहरण ठेवलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना की इथे कुणी हुंडा मागून याच्या पुढे कुठली वैष्णवी अशी जीव नाही दिला पाहिजे कोणाचा. प्रति 2 वर्षात पोरगी इतकी डेंजर आहे. ताई इथं आलेला मारत तिची सुद्धा मी पाय धरले, तो अक्षरशः पाय धरले. माझी मुलगी एवढे हो आणले नाही. काय एवढं मॅच वर 21 वर्षामध्ये काय तिच्या पाया पडले हो. नका हो असं करू वाटलं. तुमच्या बहिणीसारखे नका नाही तिला सुद्धा जाय आले. तिने या सगळ्या गोष्टी आली त्यांनी मला सांगितल्या. तक्रार वगैरे केली नव्हती. सामोपचाराने बसलो नको काय करायला. आमचं सर्व घर गेलं होतं. म्हणजे घरचे तक्रार जाऊन एकदा केली मोठ्या त्यांच्या मोठ्या सुनबाईने ते जे पोलीस म्हणले यांच्या घरातून कमीत कमी आम्हाला एवढ्या 5-10 वर्षात 100 वेळा कॉल आले असते. ते आता पोलीसच म्हणतात की आम्ही त्यांच्या घरातले सोडवायला जायचं. सामोपचाराने FIR नका करू, ते सोडवायला जायचे घरात बोलायला. हे आत्ता पोलीस सांगतात. ते मोठ्या गावाचे व्हायचे ना, आम्ही त्यांना समजून सांगायला तुम्ही गुन्हा दाखल करायचा होता ना. हे पुढचं झालं नसतं काय तुम्ही गुन्हा दाखल केला असता तर त्यावेळेस ते लक्षात तरी आलं. लक्षात आलं. तुम्हालाही कळलं असतं की मोठ्या जावेला एवढा त्रास होतोय तर दुसरी मुलगी देताना आपण विचार करतो. त्या वैष्णवीला मेसेज पण करायचे, जर तुझ्या वडिलांनी कोणी काय गुन्हा दाखल केला काय केलं तर तुझे 2 भाऊ कोणी जगातात त्यांना मारून टाक. मेसेज आम्ही काय दिसणार नव्हतो. आम्ही जी स्टोरी सांगत होतो त्यानुसार त्यांनी नोंदवायला हवं होतं असं. कारण आम्ही कलम बघितलं तर ते कुठलंच काही मेजर कलम नाही टाकलेले. च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. माजी विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता यावेळी भुजबळ म्हणाले की सत्तेत बाहेर राहून काही होत नसल्याने आता इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारण्याचे काम त्यांचे चालू असून असं भुजबळ आणि कुटुंबियांना जमत नसल्याचे नसून माजी आमदार नरेंद्र दराडे हे जरी शिंदे गटात जात असले तरी देखील त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे मात्र ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. आणि ज्यावेळेला सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही, त्यामुळे सगळे सत्तेत हे उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे. आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम करतात. सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतात. हे भुजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही. आम्ही सगळे काही एका ठिकाणी चाला, काय होईल ते होईल. खास वृत्त. निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या. मंच आहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं. सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत. तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल.
गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे. संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव. संपर्क क्रमांक 88 30 29 34. 7 दिवसांपासून फरार असलेल्या वैष्णवी हकबणे यांच्या सासऱ्याला आणि दिराला पहाटे पोलिसांनी अटक केली. फरार असताना हकबणे पिता पुत्र कोठे होते याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सांगितलाय. वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती. पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे. सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे. सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत. सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला घेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जशा सूचना आलेल्या आहेत. वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड. थँक्यू सर. ते कुठे नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राजेंद्र हकबणे आणि सुशील हकबणे यांच्या अटकेनंतर वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया. मुलाला अटक झाली. खरं तर तुम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत होता अटक व्हावी, आता अटक झाली. काय शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी विलंब केला असं वाटतंय? पोलिसांनी विलंब केला. काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले. तर त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस VIP ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना VIP ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे. आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी
नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही. खरं तर यापूर्वी मयूर यांनी देखील त्यांच्या विरोधात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही. आता देखील विलंबाने कारवाई केली. तुम्ही म्हणताय की मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलणं झालंय? नाही, तसं बोलणं झालेलं नाही. आणि मयुरीच्या बाबतीत मयुरी काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही, कारण माझ्या लेकीच्या ह्याच्यातच मी दुःखात आहे, त्यामुळं मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही. नेमकी तुमची मागणी काय आहे? खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती करावी, अशी काय मागणी आहे तुमची? नाही, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे. आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी विनंती. असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. आरोपींवर मोक्का लावा अशा पद्धतीची कसपटी कुटुंबियांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे. असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही. प्रकरण आहे खरं तर आपण पाहतोय, पण प्रकार केल्याचं आता समोर येतंय, कसं बघता येतं? फार वाईट आहे. म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं दिसतं. दोन आरोपींना साहेब पकडलेलं आहे. त्यावेळी झाली नव्हती, पहिल्या सुनेला तक्रार दिली होती त्याची आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही. साहेब, या सगळ्या अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्यविनोदामध्ये रंगले. सरकार म्हणून गंभीर आहेत, पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे. नाही, अजितदादा गंभीर नाही असं नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. खरं तर साहेब, या दोन आरोपींना पकडलेलं आहे, मात्र हे दोन्ही आरोपी 7 दिवस तळेगाव परिसरात होते, ते बिर्याणी खात असलेले देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत. पोलिसांचे फेल्युअर समजायचं का? मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे, पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील. आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे. साहेब, राज्यामध्ये अवकाळी पावसाने खूप थैमान घातलेलं आहे.